संत ज्ञानेश्वर माऊलींनी 10व्या अध्यायामध्ये ओवी क्रमांक 16 ते 18 यामध्ये गुरुकृपे महिमाचा वर्णन करताना ते म्हणतात, तुमच्या गुरुकृपा दृष्टीने मला न्याहाळलं. कृष्ण, अर्जुन आणि गीता या रूपानं गंगा, यमुना, सरस्वती, प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावरचा मराठी भाषेतील ओव्यांच्या रूपानं अक्षय वट होण्याचं भाग्य मला प्राप्त झालेलं आहे. हे श्री गुरु, तुमच्या कृपा दृष्टीने मला प्रेमाने न्याहाळले. हे श्री गुरु, तुमच्या कृपा दृष्टीने मला प्रेमाने न्याहाळले, म्हणून श्रीकृष्ण अर्जुन संवाद रूपी अमृत त्या त्रिवेणी संगमी गळाले. म्हणून श्रीकृष्ण अर्जुन संवाद रूपी अमृत त्या त्रिवेणी संगमी गळाले, म्हणे ज्ञानदेव त्या प्रयाग क्षेत्रातील वड होण्याचे भाग्य मला मिळाले. तप करुणी उपमन्यू दूध दे, म्हणून दूध मागे शंकराकडे. तप करुणी उपमन्यू दूध दे, म्हणून दूध मागे शंकराकडे. प्रसन्न होऊनी ठेवली क्षीरसागर रूपी वाटी करुणी पुढे. अगदी असेच भाग्य माझे तुमच्या कृपा दृष्टीने उजाळले. अगदी असेच भाग्य माझे तुमच्या कृपा दृष्टीने उजाळले, म्हणे ज्ञानदेव त्या प्रयाग क्षेत्रातील वड होण्याचे भाग्य मला मिळाले. रुसला होता ध्रुव बाळ जेव्हा त्याला मांडीवरून ढकलले. रुसला होता ध्रुव बाळ जेव्हा त्याला मांडीवरून ढकलले, आढळ पदाचा खाऊ देऊनी वैकुंठ नायकाने त्याला समजावले. अगदी असेच तुमच्या कृपेने भाग्य माझे फळा आले. अगदी असेच तुमच्या कृपेने भाग्य माझे फळा आले, म्हणे ज्ञानदेव त्या प्रयाग क्षेत्रातील वड होण्याचे भाग्य मला मिळाले.